अच्छा अच्छा. किती गाय आहेत आपल्या? गाय समजा लहान मोठ्या विषय आहेत ना. 20 गाय आहेत. किती दूध आहे सध्या? आता 100. 100 लिटर. आपली डेअरी पण आहे ना स्वतःची? हो आहे. किती कलेक्शन? कलेक्शन सकाळ संध्याकाळ 900 लिटर कलेक्शन आहे. खूप जास्त वाढलंय मग. छान. काय रेट आहे दुधाला? दुधाला गायच्या दुधाला पडतं 30 पासून 42 रुपयापर्यंत रेट पडते तर. अरे वा. आणि म्हशीच्या दुधाला एक 48 पासून 92 रुपयापर्यंत रेट पडते. खतरनाक. काय डेअरीचं नाव आपल्या? नॅचरल डेअरी. छान. सगळ्यात जास्त दूध देणार किती लिटर दूध देत आहे आपलं एक जनावर? एक जनावर आपल्यापाशी जास्तीत जास्त 20 लिटरची गाय आहे. जास्तीत जास्त 20 लिटरची. हा. बरं बरं. आता हे जे सर्व गाय आहेत हे आपल्या घरच्या आहेत का विकत आणलेली काही आहे? घरच्या आहेत काही विकत आणलेले आहेत. हे दिसतात तुम्हाला बसलेल्या पुढच्या कालवडे जे आहेत त्या घरच्या आहेत तयार घरच्या केलेल्या. आहेत. हां. आणि तिकडे पलकट शेडमध्ये जे बांधलेले आहेत ते विकत आणलेले आहेत. अच्छा अच्छा. मदत पण आहेत का आणखी? हा आहेत ना पलकट 5 आहेत. 5 गाय कालवडं आहेत. आहेत त्यामध्ये आतमध्ये सोडलेले आहेत. हा ते कालवडं आहेत. कालोड पण दिसायले पलीकडं. चालतंय. काय खुराक वगैरे कोणता देताय तुम्ही सुग्रास मध्ये? नॅचरलचा सुग्रास वापरतो. नॅचरलचा सुग्रास आणि भाडा हम्म. आणि सरकी पेंट लिव्हर टॉनिक जंतनाशक काही देतात का? देतात ना. वेळच्या वेळेला द्यावंच लागतं ते त्यांना. किती महिन्याला देतात जंतनाशक? जंतनाशक 6 महिन्याला देतात आम्ही. आणि लिव्हर टॉनिक देतात का जंतनाशक दिल्यावर? ती झाल्याच्या नंतर लिव्हर टॉनिक. कास वाढायसाठीचे काही उत्पादनं किंवा मग काय असं? कास वाढीसाठी ते हे जाऊ द्या असू द्या. म्हणजे देताय ना? हा देतो. मस्टायटिसचा वगैरे काही त्रास तुमच्या गोठ्यावर आपल्याला? गाय एका जागेवर बांधून राहिल्यावर होतंय पण नंतर मुक्त गोठ्यामध्ये होत नाही. आता होत नाही सध्या नाही, आपल्याला काही आता त्रास नाही नाही? होत. पावसाळ्यामध्ये झाला त्रास त्याचा थोडा. अच्छा अच्छा. डीप कप वगैरे काही वापरतात? नाही. आणखी काही डीप कप वगैरे वापरलेलं नाही? काय काय चालू आहे सध्या त्यांना चरण्यासाठी? चरण्यासाठी आपल्या 50% मका क्रॉस म्हणून आपल्याकडे वाण आहे घासामध्ये. ऊस आहे आणि ह्याचं बुसकट आहे सोयाबीनचं. सोयाबीनचं बुसकट ऊस. किती टाइम टाकताय खायला? 2 टाइम असते त्यांना खाद्य. सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. हा. चालतंय. आता घरी बनवलेल्या किती गाय आहेत आपल्याकडे समजा ज्या सध्या वेलेल्या आहेत अशा? हा घरी बनवलेल्या एक 5-6 गाय आहेत. 5-6. पण विकल्या मी पाठीमागं होत्या कारवडी. 3-4 कारवडी विकल्यात मी तशातल्या. अच्छा अच्छा. वेल्याच्या नंतर का गाभण असताना? वेल्याच्या नंतरच विकल्या होत्या. अच्छा अच्छा. चालतं. मग कसं वाटतं दूध व्यवसाय म्हणजे शेतीसोबत आपल्याला परवडतो का म्हणजे दूध परवडत व्यवसाय नाही? सध्याच्या कंडिशनला दूध व्यवसाय बऱ्यापैकी आहे कारण गेल्या वर्षी काही शिल्लकच राहिलं नाही त्याच्यामध्ये. अच्छा. तर या वर्षी समजा थोडंसं. थोडंफार प्रमाणात चांगले भाव आहेत यावर्षी. अच्छा. आता 3-5, 8-5, 36 रुपये आहे गाईचा आणि म्हशीचा 609051 रुपये आहे आपल्या डेअरीचा. ओके. मग काय समजा एखादा जर नवीन गोपालक असेल त्यांना जर तुम्हाला काय सल्ला द्यायची वगैरे इच्छा आहे का? नवीन गोपालकाला ते सर्व माहिती घेऊन म्हणजे काय काय करतात काही जण काही उगाच भाऊ करून सांगतात. अगर कोणी जर राहत नसलं तरी बी मला एवढं राहतंय तेवढं राहतंय म्हणतात. तर जे व्यवस्थित सल्ला घेऊन आपलं बजेट किती आहे, आपल्या चाऱ्याची उपलब्धता किती आहे, ह्या समजायचा विचार करून या क्षेत्रामध्ये उतरलं तर फायदाच आहे आणि टिकून करावं लागते. तुम्ही घेता आणि 1-2 वर्ष करता आणि 1-2 जनावरांमध्ये होत नाही. तुम्हाला कमीत कमी एक 5-6 जनावर लागते. त्याचे 3 दुधाचे आणि 3 असे गाभणे म्हणजे हा भाकडं असे 6 जनावर असले म्हणजे ते तर आपल्याला शिल्लक राहते बऱ्यापैकी. आता आपलं वार्षिक उत्पन्न किती सर सध्या? वार्षिक उत्पन्न आपलं दुधाच्या ह्याच्यावर म्हणलं तर 1-7-8 लाख रुपये आपण उलाढाल करतो त्या दुधाच्या. म्हणजे डेअरीचं सोडता? डेअरीचं सोडता माझ्या सोडता 7-8 लाख रुपये. वैयक्तिक सांगायला वैयक्तिक दुधाच सांगायला तुम्हाला. डेअरीचा चारा आपला विकत आहे का घरचा चारा आहे? काही प्रमाणात विकत पण घेतो. काही आहे आपल्या घरचा चारा समजा पुरत नाही. अच्छा. किती एकर क्षेत्रामध्ये आपला सध्या चारा आहे? 1 एकर क्षेत्रामधला असतं यांना चारा. कोणतं आहे आता रानामध्ये? आपल्याकडं ते तुम्हाला म्हणलं तर मका क्रॉस आहे. 50% मका क्रॉस आहे. ज्वारीचा कडबा काही असतं. ज्वारीचा कडबा पण असतो. तर 7-8 लाख रुपयामध्ये निव्वळ समजा शिल्लक किती राहते आपल्याला वर्षामध्ये? बघा आता 8-9 लाख जरी झाले तरी 5 लाख तर मिनिमम तर 5 लाख रुपये आपल्याला तिथे कुठं गेलेले नाही. 4-5 लाख रुपये जर तुम्ही कमवत असाल तर किती गायत म्हणले सगळे आपले ना? 20 लहान मोठे 20 आहेत पण त्याच्यातल्या दुधावरचे 10 आहेत ना सध्या आपल्या. दुधावरले 10 मध्ये तुम्ही खर्च जाऊन 5 लाख रुपयापर्यंत कमवत आहात. तर
तर खूप छान वाटलं सर तुमच्याशी चर्चा करून. थँक्यू, तुमचा जो मोलाचा वेळ दिलेला आहे त्याच्याबद्दल. धन्यवाद. घरचंच आहे का हे? कडबा कुट्टी स्टोरेज. वासरासाठीचा कप्पा. या ठिकाणी दुधाळ गाई बांधल्यात का हे फक्त विकत आणल्यात म्हणून ह्यांच्यासाठी हे स्पेशल आहे? अच्छा 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 अच्छा. वातावरण एकदम प्रसन्न आहे. हेच डॉक्टर येतात का आपल्याकडं गाय भरवणं किंवा मग? फक्त गायचं वर्णन सांगायचं काम आहे, बाकीचे त्यांचे ते करून देतात. छान. डॉक्टर सूरज तपसे सर, चंदन सावरगाव. हा गोठा जो तुम्ही पाहताय हा कळमांबा या गावातील गोठा आहे.